मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ब्लाऊजसाठी कॉलर आपल्याला कशा पद्धतीने कट करायची आहे आणि ती कशी जोडायची आहे। खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता इथे आपल्याला कॉलर कट करायचे आहे। हे अशा पद्धतीने पकडा आणि व्यवस्थित सावकाशमध्ये आपल्याला गळा इथून गळा मोजून घ्यायचा आहे। त्याच्या आधी अशा पद्धतीने पकडा। इथे हे पहा, बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित आलं पाहिजे। इथे सुद्धा हे व्यवस्थित आलं पाहिजे आणि ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे, असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने एक कट मारून घ्यायचं आहे किंवा खडूने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला कॉलर कट करण्यासाठी पूर्ण गळा मोजून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे टेप ठेवून घ्यायचा आहे। हे पहा सावकाश मोजून घ्या, कारण की आपल्याला तेवढ्याच मापाची बरोबर कॉलर काढावी लागते। हे पहा बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे। हे पहा असं बरोबर मोजून घ्या। हे पहा इकडे सुद्धा बाजूला अशा पद्धतीने बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे। जेवढं भरेल ना तेवढं बरोबर आपल्याला कॉलर कट करून घ्यावे लागते, ते लक्षात घेत जा। हे पहा इकडे सुद्धा बाजूला माझं 16.5 आणि 1 रेष येत आहे, मी तेवढीच कॉलर बरोबर लांबीला कट करून घेणार आहे। इथे आपण पूर्ण गळा मोजून घेतलेला आहे। इथे मी हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, थोडासा कडक असतो, ते लक्षात घ्या। 16.5 आणि 1 रेष भरलेली होती। हे पहा असं ठेवून घ्या बरोबर, जेवढं तुमचं भरेल तेवढं। हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। इथे माझं बरोबर भरत आहे। हे पहा इथपर्यंत मी असं मार्किंग करून घेते। हे पहा असं इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून हे असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला कॉलरसाठी थोडासा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने पकडा। इथे हे पहा अशी घडी करून घ्या, बघू शकता। इथे हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। आता ह्या बाजूने हे पहा थोडासा असा गोल आकार इथपर्यंत आपला आला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने द्या। हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आला पाहिजे, बघू शकता इथे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथूनच हे कट करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आकार देऊन आपल्याला इथे व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे कॉलर कट झालेली आहे। हे पहा बघू शकता इथे, आणि ते आपला आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कट करून घ्यायचे आहे। आता इथे मी हा ब्लाऊज पीसाचा कपडा घेतलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने जेवढ्या लांबीची कॉलर आहे तेवढ्याच लांबीचा आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे मी अशी घडी करून घेते। हे पहा ही सुईची बाजू आहे। हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। हे पहा व्यवस्थित। आता इथे आपल्याला कपडा खाली बघायचा आहे व्यवस्थित आहे का। आता ह्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने आपल्याला इथे कॉलर ठेवून घ्यायची आहे। डबल कपडा घ्यायला फक्त विसरायचं नाही, एकदम सोपी पद्धत आहे। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं अंतर वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे। पहा इथून एकदम कडेकडेला कॅनव्हास पेपर वरती एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे इथपर्यंत। हे पहा इथपर्यंत पूर्ण आकारानुसार आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे आपण पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे। आता इथला कपडा हे पहा अशा पद्धतीने हे पहा असा कट करून घ्यायचा आहे। सावकाश व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे एकदम असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे। एकदम सावकाश मारून घ्या, जास्त कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, थोडे थोडेच फक्त। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे इथून इकडच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्या, मोजून घ्यायचं आहे अर्धा इंच, लक्षात ठेवा। हे पहा इथं अर्धा इंच, इथं सुद्धा अर्धा इंच, हे पहा इथं सुद्धा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या इथे कडेपर्यंत। हे पहा इथं अर्धा इंच। आता इथे हे पहा हे एका सरळ लाईनीमध्ये कट करून घ्या, एकदम सोपी पद्धत आहे। हे पहा अशा पद्धतीने एका हे सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथला पूर्ण कपडा आपण इथे कट करून घेतला। आता हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने सुईचं करून घ्या। हे पहा बघू शकता इथे। हे पहा अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित, हे पहा आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कॉलर कट करून तयार करून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने पकडा। हे पहा आता इथे काय करायचं आहे, आपण अर्धा इंच केलेला आहे का मार्किंग, आणि जास्त कपडा कट केलेला होता, अशी घडी करून घ्यायची। हे फक्त व्यवस्थित पकडा, नाहीतर काय करा सर्वात आधी इथे एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण इथे एक शिलाई मारून तयार करून घेऊया।
इथे आपण एकदम कडेकडेला शिलाई मारून घेतलेली आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता, इथे एकदम कडेकडेला घ्यायची आहे, म्हणजे तुमचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल। आता इकडची बाजू आपण हे दोन्ही सुद्धा कपडा अर्धा इंच ठेवला होता ते लक्षात घ्या। आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने घडी करून घ्या, व्यवस्थित आलं पाहिजे, गुढी पडू देऊ नका। हे अशा पद्धतीने फक्त थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण हे आपल्याला एकदम कडेकडेला इथे सुद्धा आपल्याला शिलाई करून तयार करून घ्यायचं आहे। एकदम कडेकडेला हे अशा पद्धतीने पकडा, हे ह्याच्यावरती बरोबर असं पकडून धरायचं आहे आणि एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम सोपं आहे, सावकाश करा। हे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला कॉलर सुद्धा एकदम अशी व्यवस्थित येऊन जाते आणि आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो। इथे बघू शकता मी पूर्ण इथे शिलाई मारून तयार केलं। हे बघू शकता, इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे काय करायचं, हे अशा पद्धतीने पकडा, इथे हे अशा पद्धतीने आणि इथे मध्यावरती एक कट मारून ठेवायचा। हे अशा पद्धतीने थोडासा लक्षात ठेवा, किंवा असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला जोडताना ते लक्षात येणार आहे। हे अशा पद्धतीने इथे आता इथे आपल्याला कॉलर जोडून घ्यायची आहे। पट्टी बघायची आपली केवढी आहे, हे इथे आपण कारण की जास्त सोडलेलं आहे अर्धा इंच, मग या पट्टीच्या बरोबर असं मार्किंग करून घ्या। हे खालच्या बाजूवरती ही ओपन बाजू आहे का त्याच्यावरती बरोबर अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल जोडताना, ते लक्षात ठेवायचं आहे। असं बरोबर खडूने असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कडेपर्यंत। हे लक्षात ठेवायचं आहे एवढं फक्त कॉलर जोडताना, आणि मध्य लक्षात ठेवायचं आहे, मध्य बरोबर हा आपला इथे मध्यावरती आला पाहिजे ते लक्षात ठेवा। आता इथे आपल्याला कॉलर जोडायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने हे बरोबर आलं पाहिजे इथे। हे अशा पद्धतीने पकडा आणि जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे का ते बरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आपली कडेपर्यंत कॉलर जोडून झालेली आहे। आता ही बाजू हे अशा पद्धतीने आपण जोडत घेतली। हे ह्या बाजूने आता इकडची बाजू हे हे ओपनच आहे। हे हा कपडा पूर्ण आतमध्ये घ्यायचा अशा पद्धतीने, आणि आपण ही शिलाई मारून घेतली का त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे। हे इकडच्या बाजूला म्हणजे इथे एकदम कडेकडेला तुमची पूर्ण शिलाई बसणार आहे ते लक्षात घ्या। हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे। बघू शकता इथे पूर्ण कॉलर आपल्याला अशाच पद्धतीने जोडत घ्यायचे आहे। हा सुद्धा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि पूर्ण कॉलर आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। इथे आपली पूर्ण कॉलर जोडून तयार झाली। बघू शकता हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कॉलर जोडून घ्यायची आहे। हे बघू शकता तुम्हाला ह्या बाजूला एक धागा सुद्धा दिसणार नाहीये। हे बघू शकता इथे हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कॉलर जोडून घ्यायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे। इथे पूर्ण कॉलर लावून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज इथे तयार झालेला आहे। बघू शकता हे अशा पद्धतीने आज मी तुम्हाला ब्लाऊज साठी कॉलर कशी कट करायची आहे आणि कशी आपल्याला ती जोडून घ्यायची आहे आज मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही कॉलर जोडून घ्यायची आहे। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।